जय हरी. एकादश स्कंध भाग 136. 10व्या अध्यायाला आपण आज सुरुवात करत आहोत. यामध्ये नेमकं काय काय आहे याचा थोडक्यात आपण विचार करूया. ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यास हे 4 आश्रम असून पहिल्या 3 आश्रमात प्रत्येकाला वैदिक कर्म करावंच लागतं. कर्म देखील 4 प्रकारचे आहेत: नित्य, नैमित्तिक, काम्य आणि निषिद्ध. निषिद्ध कर्म केव्हाही करू नये आणि चुकून जर ते घडलंच तर हरिनामाची गर्जना करावी आणि पुन्हा ते न करण्याचा निश्चय करावा. म्हणजे प्रायश्चित्य घेतल्यासारखं होऊन मनुष्य त्याच्या पापापासून मुक्त होतो. काम्य कर्म म्हणजे सकाम कर्म. आधीच आपली वासना भगवंताच्या आड येते. त्यात सकाम कर्म अर्थात सकाम भक्ती देखील करत राहिल्यास काय होतं? वासनेची अनिवार्य वाढ होते आणि जीव भगवंतापासून अधिकाधिक दूर जातो. म्हणून काम्य कर्म करू नयेत. राहिली नित्य आणि नैमित्तिक कर्मे, ही दोन्ही करायलाच पाहिजेत. पण ती देखील कृष्णार्पण बुद्धीनं केली तर त्यांचं बंधन होत नाही. इतकंच नाही तर स्वधर्म पालनानं प्रपंचाची घडी बरोबर बसते आणि त्याचबरोबर अंतःकरणाची शुद्धता होऊन दृश्याचं प्रेम कमी होतं. या विषयानं नाथांनी 10व्या अध्यायाचा आरंभ करून केवळ कर्मामध्ये गुंतणाऱ्या याज्ञिकांचं आणि कर्मठांचं कसं आणि कुठे चुकतं ते समजावून दिलेलं आहे आपल्याला. आत्मज्ञान हे जीवनाचं ध्येय असल्यामुळं स्वभावतःच जड असणाऱ्या कर्मांनी त्याची प्राप्ती होत नाही. त्याच्यातून बाहेर पडून आत्म्याला कसं प्राप्त करून घ्यावं किंवा झोंबावं हे फक्त सद्गुरूच शिकवतात. आता का असं करावं, म्हणजे झोंबावं हा शब्द का आला असेल तर बघा, आपण सगळेजण जास्तीत जास्त देहबुद्धीवरच असतो. जास्तीत जास्त काय, नेहमीच देहबुद्धीवरच असतो आणि संत हेच फक्त आत्मबुद्धीवर असतात. म्हणून आम्हाला त्या प्रवाहाच्या उलट दिशेने जर जायचं असेल तर तिथे त्रास आहे, झोंबणं आहे, संकट आहेत, कष्ट आहेत, प्रयत्न आहेत, एक लढा देणं आहे, नाही का? म्हणून कर्मवर्णन झाल्यावर गुरु शिष्यांची लक्षणं सांगितली आहेत. नंतर आपल्या हृदयात राहणारा आत्मा हाच खरा मी आहे, त्याचं अनुसंधान साधण्यास स्थूल आणि सूक्ष्म देहांचा विसर पडणं आवश्यक असतं, असं प्रतिपादन करून नाथांनी ज्ञानी पुरुषाची अवस्था सांगितली. मग कर्मठ लोक इच्छापूर्तीसाठी कसे नाना प्रकारचे वेगवेगळ्या पद्धतीने कसे वागतात किंवा कर्म कसे करतात त्याचं वर्णन करून नंतर अध्याय नाथ महाराजांनी संपवलेला आहे. तर सुरुवातीला जो आपल्याला विचार करायचा आहे ते असं की संतांचं असं मत आहे की माणसाच्या मनाची नित्याची अवस्था अस्वाभाविक आहे. आत्मा हा खरा मी असल्यानं केवळ अविद्येनं आपण देहालाच मी मानतो. त्यामुळं संपूर्ण दृश्य खरं वाटू लागतं. दृश्य पूर्ण खरं वाटणं हाच भवरोग आहे. भव म्हणजे काय? सारखं होणं किंवा बदलणारी वस्तू अशाश्वत असते. म्हणून अशाश्वताला शाश्वत मानलं की आनंदावर झाकण येऊन माणसाला दुःख भोगावं लागतं. जोपर्यंत अविद्येचा अंमल असतो तोपर्यंत स्वतःच्या विचारानं तिच्यातून बाहेर पडता येत नाही, कारण विचार देखील अविद्यामयच असतो. यासाठी मूळ रोगाला औषध देऊन बरं करणारा सद्गुरू धन्वंतरी लागतो. या रूपकामध्ये नाथांनी रोगाची लक्षणं आणि वैद्याची चिकित्सा आणि औषध योजना यांची परमार्थाच्या निरनिराळ्या अंगांशी फार सुरेख जोड घालून दिली आहे. पूर्वीच्या काही अध्यायांमध्ये नाथ महाराजांनी शेतकरी आणि त्याचं कर्म किंवा त्याची कृती
यातून आपल्याला अध्यात्म समजून दिलेलं होतं. आता नाथ महाराज म्हणतात की सद्गुरू हा मोठा धन्वंतरी आहे. इथे सद्गुरू धन्वंतरी या रूपकातून आपल्याला समजून देत आहेत. नाथ महाराज म्हणतात, त्याला माझा नमस्कार असो. संसारात माणसाला होणारा भवरोग दूर करणं एका सद्गुरूशिवाय कोणालाच साधत नाही. कित्येक वेळा केवळ त्याच्या दृष्टीनंच मनुष्य रोगमुक्त होतो. आपण जर गुरुचरित्र वाचलं किंवा गजानन महाराजांची पोथी वाचली, गजानन विजय, तर त्यातून आपल्याला लक्षात येतं. स्वामी समर्थांचं चरित्र वाचलं तर त्यातून लक्षात येतं की दृष्टीनेच मनुष्य रोगमुक्त कसा होतो. भवरोग अति बळावल्यानं शारीरिक आणि मानसिक तापांनी लोक नुसते फणफणतात. आता हे कशामुळे असं सांगितलं तर वैद्य या भूमिकेतून, सद्गुरू धन्वंतरी या भूमिकेतून नाथ महाराज आपल्याला ज्ञान देत आहेत. तर शारीरिक आणि मानसिक तापांनी लोक नुसते बळावतात, म्हणजे मोठे झाले किंवा त्याच्याशी एकरूप झाले तर त्यांना ताप येतो आणि ते फणफणतात, म्हणजे ताप वाढतो, खूप ताप वाढतो. आणि त्या तापात मी आणि माझं या संकल्पांनी उगीच काहीतरी बडबडतात. द्वैताचं दुखणं झाल्यानं त्यांच्या तोंडाची चवच जाते, सारं तोंड कडवट होतं. हे तापेमधले लक्षण आहेत की नाही. म्हणून ते कटुवचन बोलतात. त्या रोगानं सन्निपात होतो आणि सन्निपातामध्ये लोक विवेकाला लाथ मारून बाजूला सारतात, धैर्याला हातानं ढकलून देतात आणि वासनामय वनात भटकतात. असं भटकत असता मनोरथरूपी चिखलात ते पडतात, संकल्पांच्या मृगजळात बुडतात आणि स्वर्गाच्या टेकडीवर धडपडत चढताना पाय निष्ठून खाली पडतात. मग त्यांना आसक्तीची काटेरी झुडपं ओरबाडतात आणि लोभरूपी बोरींचे काटे बोचतात. भवरोगी लोक प्रपंचाच्या गळ्याला घट्ट मिठी मारून बसतात आणि झोडपलं तरी तिथून हलत नाहीत. आपण पिक्चरमध्ये वगैरे बघतो बघा, ते भूताची बाधा एखाद्याला झाली असेल तर त्याला काहीतरी लिंबाच्या पाल्याने झोडपतात, मारतात आणि म्हणतात, निघ इथून, उठ इथून, सोड याला, सोड याला. पण तरी ते भूत सोडायला तयार होत नसतं. आणि मग ते पुढचं मांत्रिकाचं जाऊ द्या, आपल्याला तो नाही अभ्यास करायचा. आपल्याला याच्यामध्ये काय विचारायचं आहे, विचार करायचा की हे जे घट्ट मिठी मारणारं कोण आहे, प्रपंचाचं भूत. कसं आहे तर कुणाला, भवरोग्याला. आता हा भवरोगी म्हणजे कोण, तर त्याला सतत होणं आहे, पाहिजे आहे, काहीतरी बदल आहे त्याला. याला कितीही कोणी म्हणलं ना, अरे हा भवरोग म्हणजे हा प्रपंच खोटा आहे, परमार्थ खरा आहे. मग प्रपंचिते भाग्य परमार्थी वैराग्य, तुला परमार्थ प्राप्त करायचं तर वैराग्य पाहिजे. हे प्रपंच खऱ्या अर्थाने नसतो, याला आपण भाग्यवान म्हणतो, याला आम्हाला मिळाला म्हणून आम्ही धनवान, गुणवान, रूपवान, याला काहीच अर्थ नाही आहे. पण ते त्याला पटतच नाही. भवरोगानं त्यांना भ्रम होतो. त्या भ्रमाच्या पायी जे खाऊ नये ते खायला लागतात, करू नये ते करू लागतात आणि स्त्रियांच्या मागे मागे धावतात. पैशाच्या काळजीनं त्यांना हुडहुडी भरते. आता त्यांना म्हणजे कोणाला, जे भवरोगी आहेत त्यांना. अर्थात आपणही त्यातलेच आहोत, आपण कोण वेगळे आहोत. आणि मग काय होतं, पैशाच्या काळजीनं त्यांना हुडहुडी भरते, त्यांचं अंग थरथरतं आणि भयानं त्यांना डबडबून घाम येतो. मग कुठेतरी बाजूला जाऊन ते पडतात. जेव्हा त्यांच्या अंगात भोग लालसा अनिवार्य होते तेव्हा खाटेवर किंवा जमिनीवर त्यांना स्वस्थ पडून राहावं लागतं. त्याच्याशिवाय दुसरा पर्यायच नाही ना, पडूनच राहावं लागतं. विधीचं पांघरूण ते फेकून देतात. काही केलं तरी त्यांच्या डोळ्याला डोळा लागत नाही. काळजी, आपला सोपा आवडीचा शब्द टेन्शन, आणि त्यांची ज्ञानशक्ती क्षीण होऊन जाते. आता इथे ज्ञानशक्ती क्षीण होऊन जाते म्हणजे ते
इतर दुसऱ्यांवर विश्वास ठेवतात, स्वतःवर विश्वास ठेवतात, इतर दुसऱ्यांवर विश्वास ठेवतात, पण परमात्म्यावर विश्वास ठेवत नाहीत. म्हणून त्यांची ज्ञानशक्ती क्षीण होऊन गेलेली असते. एकाग्र वृत्तीनं क्षणभर देखील त्यांना उभं राहावत नाही. फार अशक्त झाल्यानं अशा परिस्थितीत ते लोळत पडतात आणि विषयरूपी पाणी सारखं मागतात. प्रत्येक वेळेस काय पाहिजे असतं त्यांना? हा विषय, तो विषय, तो विषय, म्हणून विषयरूपी पाणी सारखं मागतात. कारण भूक जास्त लागत नसते आपल्याला, तहान कशी सारखी सारखी लागते, नाही का? म्हणून थोडं थोडं पाणी दिलं तर त्यांना चालत नाही. कोणाला? जे भवरोगी आहेत त्यांना विषयरूपी पाणी सारखं सारखं मागतात. एवढ्यानं आमची तहान भागते का? नाही. आम्हाला पोटभर पाणी पाजा असं म्हणून ते पाण्याला झोंबतात, म्हणजे त्याच्याशीच एकरूप होतात. सारखं कुपथ्य करत राहिल्यानं ताप अंगात मुरतो आणि क्षयाची भावना होऊन शरीर अगदी क्षीण होऊन जातं. क्षीणता तर क्षणोक्षणी वाढतच जाते. अनेक विकार उत्पन्न होतात आणि त्यामुळं भयंकर काळजी लागून सुख सर्वस्वी नाहीसं होतं. या रोगाची तऱ्हा अशी काही विलक्षण आहे की माणसाला गोड असलेला परमार्थ कडू लागतो आणि विषासारखा कडू असलेला विषय गोड लागतो. कसा? तर विषय विषाचा पडी पाडू, गोड परमार्थ लागे कडू, कडू प्रपंच तो गोड वाटतो. त्याच्यातच मन एकाग्र होत जातं. आणि या अशा भवसागराबद्दल नाथ महाराजांनी आपल्याला माहिती दिलेली आहे. यातला बाकीचा जो भाग आहे तो उद्या आहे. जय हरी. स्तोत्र मंत्र संपूर्ण भगवद्गीता, एकनाथी भागवत, भजन, भक्तिगीतं, डोहाळे, पाळणे, उखाणे व महिलांसाठी खास किचन टिप्स हे सर्व पाहण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करा आणि हो, लाईक व शेअर करायला विसरू नका.